यानंतर आपल्या राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांना विनंती करतो की त्यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी जमलेले सर्व भगवान बाबाचे भक्तगण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या रणरागिणी नामदार पंकजाताई मुंडे, नामदार नरसराव धनगर, नामदार राम शिंदेसाहेब, खासदार राजू शेट्टी, खासदार सुजलताई मुंडे, सर्व आमदार, आदरणीय व्यासपीठ आणि पत्रकार भावांनी, गेली अनेक वर्षांची परंपरा या गडावर येण्याच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रातील रयतेला बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं या गडावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी शेतमजूर या ठिकाणी अनेक वर्ष झालं येत आहे. भावांनो, खरं जर बघितलं तर मुंडे साहेबांनी 18 पगड जातीच्या समाजाला एकत्र करण्याचं काम या भगवान बाबाच्या साक्षीने या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि गेली अनेक वर्ष आम्ही या गडावर येत आहे. महाराष्ट्रातला कष्टकरी समाज येत आहे. खरं बघितलं तर महाराष्ट्रातल्या कष्टकरी समाजाला एकत्रित बांधण्याचं काम, या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम याच गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी गेल्या वेळच्या मेळाव्याला, दसरा मेळाव्याला मी आणि महादेव जानकर साहेब आलेलो होतो. भगवान बाबाच्या साक्षीनं त्यावेळी पंकजाताई म्हणलेल्या होत्या की पुढच्या दसरा मेळाव्याला सोनं लोटायला महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत हे मंत्री बनवून येतील. भगवान बाबांनी ताईचा शब्द ऐकला, तो खरा करून दाखवला. भावांनो, आकाश राजू शेट्टी साहेब म्हटले त्याप्रमाणे अरे ताईला तुम्ही एकटं पाडू शकत नाही. जोपर्यंत ताईच्या मागाई मुंडे साहेबांची फौज आहे तोपर्यंत ताईला एकटं पाडू शकत नाही. कारण आम्ही मानतो भगवान बाबाला. भगवान बाबाच्या जवळ असलेल्या दलालांना आम्ही मानत नाही. कारण अरे संत तुकोबा, या महाराष्ट्र म्हणजे संतांची परंपरा आहे. भगवान बाबा असतील, संत तुकोबा असतील, ज्ञानेश्वर असतील. संत तुकोबा तर कीर्तन ज्या गावात करायचे त्या गावात जेवत नव्हते. भगवान बाबा फक्त नारळ घेत होते आणि त्या गावाला जात होत्या, इतिहास होता. आणि त्यामुळं कोण येऊन या ठिकाणी हा भगवान बाबाचा गड जर माझा म्हणायला लागला तर महाराष्ट्राचा हा कष्टकरी समाज गप बसणार नाही. आम्ही सोनं लोटायला आलोया. श्रीरंगाला आपण सगळे आड्याला बांधलेले हत्यारं खाली उतरून त्याचं पूजन करत असतो. पण जर कोण आमच्या आडवा येणार असेल तर पूजन केलेली हत्यारं आम्ही आड्याला बांधणार नाही. ज्या गडावर गोपीनाथ मुंडे साहेबांनी लाखोचा महासागर त्या ठिकाणी लोटायचा, त्यांना निमंत्रण द्यायचे. आज आम्ही सगळे दर्शनाला गेलो.
त्या गडाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. एवढा शांत गडतो झालेला होता. आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडेंच्याकडे बघत आहे. कुणी असं समजायचं काम नाही ताई एकट्या पडतील. अरे सत्ता ही आमच्यासाठी नाही, सत्ता ही जनतेसाठी आहे. आम्ही सत्तेला लोटंगण घालणारी माणसं नाही, सत्ता ही लोटंगण घालत त्या जनतेसमोर आली पाहिजे. या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करू. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं ताईला शब्द देऊ इच्छितो. ताई तुम्ही एकटे नाही, तेव्हा संकट येईल तेव्हा तुम्ही आम्हाला हात मारा. आम्ही तुमच्या पाठीशी वाघासारखं उभं राहिल्याशिवाय राहणार. आणि संत बिन काय हे महाभारत आहे, इथं काय नसतंय. कारण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, द्रोणाचार्य अर्जुनाचा बी गुरु होता, द्रोणाचार्य दुर्योधनाचा बी गुरु होता. पण द्रोणाचार्य लढला दुर्योधनाच्या बाजूला म्हणून द्रोणाचार्याचा सुद्धा पराभव झालेला आहे. त्यामुळे दुर्योधनाच्या बाजूला जाणारा गुरु किती मोठा असून दे, त्याचा पराभव त्याचे शिष्यच करतात हे महाभारतामध्ये. आणि म्हणून या भारतामध्ये, या महाभारताच्या ह्याच्यामध्ये पंकजाचा या महिषासूर मर्दानीचा जन्म झालेला आहे जगाचा. आणि महिषासूर मर्दानी जन्माला कधी ती ज्यावेळी समोरचा राक्षस ऐकत नाही त्यावेळी महिषासूर मर्दानी जन्माला येत असते जनाच्या. आणि म्हणून निश्चित या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या गडानं केलंय. या महाराष्ट्राला एकत्रित बांधायचं काम या महाराष्ट्राला केलंय. या गडानं या महाराष्ट्राला दिशा दिली. या गडानं महाराष्ट्राला नेतृत्व दिलंय. आणि तो गड सर्वसामान्य माणसांच्या साक्षीनं हा ताईंच्या बरोबरच असेल आणि या महाराष्ट्राला एक दिशा देईल एवढीच अपेक्षा व्यक्त करून इथं संतो. धन्यवाद.